आता एक महत्त्वाची बातमी येते। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे प्रचंड टीकेची झोड उठली होती। गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे आपल्या घशाची समस्या दूर झाली असा दावा त्यांनी केला होता। त्यानंतर रितू तावडेंवर मोठ्या प्रमाणात टीका झाली। त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं। गुरुदेवांनी माझ्याकडून ओमचा उच्चार करून घेतल्यानं फरक पडल्याचं तावडेंनी म्हटलं। 1.5-2 साल से मैं मेरे गले को लेके काफ़ी परेशान थी। मेरा जो आवाज़ आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था। मैंने परम गुरुदेव जी को ये कहा कि गुरुदेव पता नहीं काफ़ी मेडिसिन ले रही हूँ, कुछ भी हो नहीं रहा है। उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ। 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके, उन्होंने मुझे आशीर्वाद देके इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ। ये बहुत बड़ी बात। मैं अभी पराग भाई से भी वो बातें शेयर कर रही थी कि पराग भाई ये तो बहुत ही बड़ा चमत्कार हो गया, क्योंकि मैं खुद परेशान थी। राष्ट्रसंत आदरणीय परमपूज्य नम्रमुनी महाराजांना हा विषय सांगितला की आता मी सतत बोलत असताना माझ्या गळ्याकडे दुखतं, मी औषधं घेते, तर त्यांनी सांगितलं ओमचा उच्चार करा। दीर्घ म्हणजे आपण उच्च कोटीचा जेव्हा ओमचा उच्चार करतो त्यावेळी आपल्या गळ्याला एक व्यायाम होतो, आराम पडतो। ते त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं ओमचा उच्चार। त्या ठिकाणी आम्ही गुजरातला आदरणीय घाटकोपर पूर्वचे आमदार परागबाई शहा, आमच्या नगरसेविका राखीताई जाधव, धर्मेश गिरी आणि आम्ही गुजरातला आश्रममध्ये त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो। त्यावेळी त्यांनी आमच्याकडनं ओमचा उच्चार करून घेतला आणि मी तो सातत्याने माझ्या घरी रोज उठून करते आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा गळा चांगला झाला। आज तुम्ही माझा आवाज बघताय, तर मी ती भावना माझी व्यक्त केली। ह्याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम नव्हतं।